मायमोगस येवकार खबरो सांगतात जवाहर. सुरवेक हेडलायन्स. आम आदमी पार्टीच्या संजय सिंगाचेर सुलक्षणा सावंताची केस. दिवचलच्या सिव्हिल कोर्टात 100 कोटींची डिफॉर्मेशन केस फायल. सिद्दीकीचो व्हिडिओ विरोधकांकडेन पावलोच कसो? भाजपान मागल्या जाप. दिवचलच्या PWD ऑफिसात हात की सफाई. मीटर आणि हेर उपकरणा वेली चोरून पोलिशेत केल्या कागाळ. गांवठी बॉम्ब तोंडात फुटून दिवचल सरवण वाठारात एका सोन्याचो बळी. कोण दवरतात हे बॉम्ब? सरकारान दिवची जाप, मागला प्राणी मोगी अमृत सिंगान. आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. आम आदमी पार्टीचो नॅशनल स्पोक्स पर्सन संजय सिंगाच्या विरोधात भाजपा महिला प्रभारी सुलक्षणा सावंतान दिवचलच्या सिव्हिल कोर्टात डिफॉर्मेशन केस फायल केल्या. 100 कोटींच्या अब्रून लुकसाणीची ही केस. जाल्यार दुसरे वाटेन सिद्दीकीचो व्हिडिओ विरोधकाकडेन कसो पावलो ताची चौकशी करात अशें भाजपान मागला. सरकारी नोकऱ्यांच्या स्कॅमात मुख्यमंत्री प्रमोद सावंतासयत ताची घरकान्न सुलक्षणा सावंताचे नाव घेतिल्ल्यान आम आदमी पार्टीच्या नॅशनल स्पोक्सपर्सन संजय सिंगाचेर सुलक्षणा सावंतान दिवचलच्या कोर्टात 100 कोटींची केस ठोकल्या. फाटी जेन्ना आमी एक प्रेस कॉन्फरन्स घेतिल्ले तेन्ना आमी सांगिल्लें की काही विरोधक हे बिनबुडाचे आरोप करूंक लागल्या, गरज नासतना सीएमाच्या फॅमिलीक ड्रॅग करूंक लागल्यात आनी खंय तरी बिनबुडाचे आरोप आनी निवळ फटिंगपणां हाजेर एक्शन जावपाक जाय. ताज्या नंतर माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी तुमकां याद आसतली एक स्टेटमेंट दिल्लो की ते डिफॅमेशन केस फायल करतले. त्या प्रमाणे आज इन द कोर्ट ऑफ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन एट बिचोली आम आदमी पार्टीचे मेंबर ऑफ पार्लमेंट राज्यसभा आणि नॅशनल स्पोक्सपर्सन संजय सिंग जे सध्या एक्सायज स्कॅमान बेलीचेर भायर आसा तांच्या अगेन्स्ट मिसेस सुलक्षणा सावंत जी भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता आसा, महिला मोर्चाची प्रभारी आसा, तांणी आज एक डिफॅमेशन केस फायल केल्या. जेन्ना 4 डिसेंबर 2024 एक दिल्ली प्रेस कॉन्फरन्स जाल्ली जाचेर द एंटायर व्हिडिओ इन दॅट सेन्स वॉज डिफेमेटरी स्पेशली टुवर्ड्स चीफ मिनिस्टर and his family with a specific intention to malign and tarnish the popular and hard-earned reputation of both chief minister and his family and his wife. एक म्हणजे तो जो डिफेंडंट किंवा ज्याच्या अगेन्स्ट कंप्लेन फायल केला तो संजय सिंग. म्हाका दिसता एक महत्वाचो मुद्दो आसा की तो एक हॅबिच्युअल ऑफेंडर आसा. ताणें हाज्या पयलीं कितल्याशाच डिफेमेशन केसींनी एपॉलॉजी मागिल्ली आसा आनी ताणें पॉसिबली ताज्या खातीर ताका एक फरक पडना असो दाखोवपाचो प्रयत्न करून बिनबुडाचे आरोप केले आणि आमी तेन्ना कमिटमेंट दिल्ली की डिफॅमेशन केस भारतीय जनता पार्टी कडल्यान जातली आनी ती आज जाल्या. त्या प्लेंटान आमी अशें म्हणलां की द प्लेंटिफ स्टेट्स दॅट दिस फॉल्स अँड बेसलेस अँड डिफॅमेटरी रिमार्क्स वेर मेड बाय द डिफेंडंट इन द प्रेस कॉन्फरन्स which have defamed the plaintiff in the eyes of the society. Several unsubstantiated, false, malafide remarks were made by the defendant in the said press conference held on 4th December 2024. Every allegation, statement made in the press conference is false and is made with malafide intent of maligning the reputation of the plaintiff. म्हाका आतां जस्ट प्रेस कॉन्फरन्साक येवच्या 2 मिनटां पयलीं एक इन्फॉर्मेशन मेळ्ळें की बिचोलीम कोर्ट म्हणजे कोर्ट ऑफ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन तांणी नोटीस इश्यू केल्या आणि संजय सिंग हाका अपियर जावचो म्हणून ऑलरेडी नोटीस इश्यू जाल्या. तर 100 कोटीची ही डिफॅमेशन सूट फायल जाल्या. दुसरे तांणी जे कमेंट्स केल्या किंवा तांचे एसोसिएट्स, एजंट्स, पार्टनर्स, रिलेटिव्स, रिप्रेझेंटेटिव्ह, सपोर्टर्स कोणाकूच ताणें म्हणजे कोर्टान रिस्ट्रेन करचे फ्रॉम मेकिंग एनी फर्दर कमेंट्स. आणि इतलेंच न्हय तर हे जे डिफेमेटरी प्रेस कॉन्फरन्स ऑनलायन आसा ते जाता तितले बेगीन सकयल काडचे इज अनदर डिमांड.
जाल्यार भाजपाचो वास्कोचो आमदार कृष्णादाजी साळकरान सिद्दकीच्या व्हायरल जाल्ल्या व्हिडिओ घेवन विरोधकांचेर फारपेट केलो. मुळात हो व्हिडिओ काडलो कोणे, तो विरोधकांकडेन कसो पावलो ताची चौकशी जावपाक जाय. आयकात वास्कोच्या भाजपाच्या आमदाराक. पूण असो जो मनीस जो हॅबिच्युअल कल्प्रीट आसा, हॅबिच्युअल ऑफेंडर आसा सगळ्या गोष्टीचेर, ताजो विश्वास, ताजो व्हिडिओ खंय तरी एक येता आनी त्या व्हिडिओ वयल्यान इतलो बोवाळ जाता. म्हाका ऑपोजिशनाक एकूच विचारपाक जाय, पयलें म्हणल्यार हो व्हिडिओ तुमचे कडेन पावलो कसो? हांव DGPक जाल्यार परत एकदां सांगता, ह्या हाजी पयली इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय. हो व्हिडिओ ऑपोजिशना कडेन कसो पावलो? आनी आमी दोन गोश्टी पळयतात. जेन्ना हो व्हिडिओ पावलो तर एक तर सुलेमान सिद्दीकी हांगा नाशिल्लो आनी जाचे कडेन तो पावलो तोय खंय तरी देशाच्या भायर आशिल्लो. सो हो कोइन्सिडन्स काय कितें? काय हे सगळे ऑपोजिशनान हे रचयलां, एक बरें नाटक कशें सरकाराक डिफेम करपा खातीर हे रचयलां अशें सगळें हाजे वयल्यान दिसून येता. आनी त्या खातीर म्हजी विनंती सरकारा कडेन आनी DGP कडेन, हाची चवकशी जावकूच जाय. आनी चवकशीन ह्या सुलेमान सिद्दीकीचो आमी म्हाका दिसता आमचो सरकार कटिबद्ध आसा ताका परत हाडपा खातीर. आनी पूण हो इन्व्हेस्टिगेशन जावपाचो हो व्हिडिओ खंय काडलो आनी कोणें काडलो, कोणाच्या सांगण्या वयल्यान काडलो, हाजे वयले हात दवरपी ताजेर कोण आसा, आनी ते सगळे लिंक म्हाका दिसता गोंयच्या जनते मुखार येवपाक जाय. गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगेज आनी सानिका नागवेकर. दिवचलच्या PWD ऑफिसाची अवतिकाय जाल्या. हे अवतिकायेचो चोरांनी बरोच फायदोय घेतला. हे इमारतीत आशिल्ल्या हेर उपकरणांचेर चोरांनी हात साफ केले. 21 वर्किंग मीटर, 35 नवे मीटर, 40 किल उपकरणां आणि 19 तुटिल्ले मीटर चोरल्यात. चोर अजून सापडूंक ना. दिवचल पुलिशेंत कागाळ नोंद जाल्या. पळयात महेश गोवेकाराचो रिपोर्ट. दिवचलच्या PWD ऑटो डिपार्टमेंटाच्या एका विभागान हालींच एक चोरी जाली आनी तातूंत नवे तशेंच जुने मेळून 75 मिटरांचे चोरी जाल्या अशें कळ्ळां. ताच्या वांगडा जे सुटे भाग आशिल्ले ते थंयसर त्याची बी चोरी जाल्या अशें कळ्ळां. मेळिल्ल्या म्हायती प्रमाण जे बिलिंग सेक्शन आसा ताचे भितर आशिल्ले हे मिटर बॉक्सां चोरल्या. फाटल्या इमारतीची फाटली ग्रिल्स तोडून चोरांनी त्या बिल्डिंगेंत प्रवेश करून ही चोरी जाल्ल्या अशी माहिती मेळ्ळ्या. सध्या ताची कागाळ जी आसा दिवचल पुलिसान केल्या. ताचेर दिवचल पुलीस इन्व्हेस्टिगेशन करीत आसा. कोणी ही चोरी केली हे अजून पर्यंत कळूंक ना. पूण सध्या स्क्रॅप यार्डान स्क्रॅप जे गोळा करतात तांचेर संशय आसा अशें कळ्ळां. ही ज्यो इमारती आसा सामक्यो कुमकवत जाल्ल्यो आसा आनी ताका लागूनय अशे प्रकार ह्या वाठारांत घडटा. कित्याक तर हांगासर हे PWDचे ऑफीस जे आसा ते सध्या दुसरे कडेन व्हरपाची बी हालचाली चल्ल्या. म्हणून ज्यो ओल्ड बिल्डींग आसा थंय सध्या तरी तांचे ही ऑफिसां आसा आनी ती सामके खराब कंडिशनान आसा. त्या खातीर बेगींतल्या बेगीन तांकांय बऱ्यो जागो दिवपाची गरज आसा. नाजाल्यार अशे ज्यो गोश्टी घडटा त्यो घडत रावतल्यो. एक सद्याचे एस्टिमेट जो त्या चोरेचो आसा तो कळूंक ना आमकां. म्हणून अशें दिसता की जे फाटली ग्रिल्स तशेंच ज्यो भिंती सामक्यो ह्यो आसा त्या खातीर चोर जे सामके भितर येवन अश्यो चोरयो करपाचे प्रकार घडत आसा. त्या खातीर पुलिसांनी ह्या वाठारांत सारके इन्व्हेस्टिगेशन करून हांगासरूय ज्यो इमारती आहा तांकांय बी बरी सुवात दिवपाची सरकारान हालचाली करपाक जाय. गोवा 365 खातीर महेश गोवेकार, समृता खणगांवकार आनी मुजेब शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. गांवठी बॉम्ब तोंडात फुटून दिवचल सरवण वाठारांत एका सुण्याचो बळी गेलो. रानवटी जनावरांचे कास करपाक अशे तरेचे बॉम्ब दवरपाची परंपरा गांवांनी बऱ्याच आदी सावन चलत येयल्या. पूण जीव घेवपी हे बॉम्ब कोण करतात वा कोण हाडटात ताचे गूट पुलिसांक कशें सापडना हो एक चर्चेचो विशय जावन रावला. काल राती सादारण 10-10:30 वरांचेर दिवचल तालुक्यांतल्या सरवण गांवांत एक गांवठी बॉम्ब फुटिल्ल्यान एका कुत्र्याक मरण आयलें. जेन्ना चवकशी केली तेन्ना अशें कळ्ळें की ताच्या तोंडान गांवठी बॉम्ब फुटिल्ल्यान हो प्रकार घडला अशें कळ्ळां. हो जो गांवठी बॉम्ब आसा तो खंयच्यान आयलो हें सद्या कळूंक ना. पूण भर वस्तीन अशे बॉम्ब आसप ही एक
धोकादायक अशी गोष्ट आसा. केन्नाय कितें घडपाक शकता. सादारण आतां कुत्रो मेलो म्हणून ल्हान भुरगीं बी थंयसर खेळटा आनी तांच्या हातीनूय तो फुटपाक शकता. अशे प्रकार घडपाक शकता. सादारण वर्सभराच्या पयलीं कासरपाल हांगा असोच प्रकार घडिल्लो तेन्ना जे पाळीव कुत्रो आसा ताका मरण आयिल्लें असोच गांवठी बॉम्ब तेज्या तोंडान फुटून. हे बॉम्ब खंयच्यान येता हे कांयच कळूंक ना. पूण मेळिल्ल्या म्हायती प्रमाण खुबश्या जाग्यांचेर आतां रानटी जनावरांची शिकार करपा खातीर गांवठी बॉम्बांचो वापर जाता. हेच बॉम्ब केन्ना केन्ना म्हाका दिसता की ते गांवांत पावतात आनी अशे प्रकार घडटात. खुबश्या वेळार जे प्राणी मित्र आसात, पुलीस आसा, तांच्यांनी खुबश्या वेळार अशी धाड घालून गांवठी बॉम्ब जप्त केल्ले अशी म्हायती मेळ्ळ्या. पूण सद्या जो सरवण वाठारांत जो प्रकार घडला, काल रातीच जाला हो प्रकार, ताका लागून सरवण वाठारांत सगळ्या लोकां मदीं भंय पातळिल्लो आसा. ताचेर सद्या पुलीस इन्व्हेस्टिगेशन जावपाक जाय आनी हे जे गांवठी बॉम्ब खंयच्यान येता वाठारांनी जे वस्ती आसा तातूंत, ताचेर कडक अशी कारवाय पुलिसांनी करपाक जाय. तेन्नाच हे जे प्रकार घडटात ते कमी जातले. आनी आतां पळोवया की पुलीस हाचेर कितें कडक कारवाय करता ती. दिवचलच्या सरवण गावात मंगळारा राती 10:30 वरांच्या सुमाराक गांवठी बॉम्ब तोंडात फुटिल्ल्यान एका सुण्याचो बळी गेलो. रानवटी जनावरांची शिकार करपाक हे बॉम्ब वापराक आयल्यात. जायते खेपे अशे बॉम्ब करप्यांच्या मुळा मेरेन वचपाक पुलीस अपेशी थारल्यात. दिवचलचो प्राणी मोगी अमृत सिंगान हे घडणुकेचेर प्रतिक्रिया दिल्या. याच्या पयलीं सुद्दां अशे खूब जाग्याचेर अशे ठिकाणाचेर जाल्ले आसा जितूंतल्यान कितें आसा अजून पर्यंत म्हाका दिसता सरकारी जागे जावंक ना. कारण खंय तरी एका भुरग्याचो बळी पडटलो आनी तेज्या उपरांत जागे जातले काय अशें आमकां तरी दिसता. कित्याक हेज्या पयलीं 2009 आमी 80 बॉम्ब जे आहा ते एका गाडयेन ट्रॅवल करताले धरलेले फोंड्या ते पुलिसाच्या मदतीन. आनी तेज्या उपरांत मागीर 2014 जाल्यार थंयसर हांगासर आमच्या सरवण हांगासर सरवण न्हू आमच्या कातरवाड्याचेर हांगासर सुद्दां अशेंच भर वस्तीन तुळशी कडेन अशें एका कुत्र्याचो बळी गेल्लो. जे म्हाका दिसता हे बॉम्ब जे आहा ते सुकोवपाक खंय तरी तेंच्यांनी थेतात आनी तितूंतल्यान मागीर ते कुत्र्यान धरलो आसलो. अशेंच जर भुरग्यान खंयच्या तरी धरलो, हातीन धरलो आनी हातीन जर फुटलो जाल्यार कितें जिवीत हानी जावपाचो भंय आसा. सो सरकारा कडेन हांव मागणी करता आनी पुलीस खात्या कडेन की हेचेर विचार करपाचो आनी सरकारान ह्या गोश्टी कडेन गांभीर्यान लक्ष घालून हेचेर मातशें कडक कायदो हे करपाचो. कारण हे बॉम्ब जे आहा ते मनशाकूय घातक आहा. हेज्या पयलीं सुद्दां एक बळी गेल्लो आहा मडगांव ते आयटीक. रानवटी जनावरांचे जावं ते सोंशे वा रानवटी दुकरांचे कास म्हटल्यार शिकारी करपाची पद्दत गांवांत पळोवपाक मेळटाली. कायदेशीर कारवाय जावची न्हू म्हूण शिकारेचो एक वांटो पुलीस अधिकाऱ्यांच्या घरा व्हरून पावयताले. त्या उपरांत पुलीस कासाचेर आडनदर करताले. पोर्तुगीज काळा सावन चलत आयिल्लो हो प्रकार. अजूनय गांवठी बॉम्ब मेळटात, मनीस बळी वतात, जनावरां मरतात आनी शासन सुशेगाद आसा ही चिंतेचीच गजाल. हेवूय खरें. आतां पयलीं बंदुके घेवन शिकार करपाक भोंवपाच्या जाग्यार आतां हे बॉम्ब जे आहा ते खंय तरी खावपाचे हितून घालून ते जंगलांत थेयता आनी जंगलांत थेयल्या उपरांत ते जंगली जनावर जे आसा रानडुकरा सारके प्राणी आहा ते मागीर तोंडान ते चावल्या उपरांत तेंचे स्फोट जावन तोंड फुटता. आनी हेज्या पयलीं सुद्दां अशेंच गोरवांचे तोंडां फुटलेलीं आसा, कुत्र्याचे तोंडां फुटलेले, पांय गेल्लो आसा, मनशाचो पांय सुद्दां गेल्लो आसा. तरी पूण अजुनूय जे आहा ते आमचे शासन जर जागे जायना जाल्यार हे दुर्दैवाची गजाल आहा. गोवा 365 खातीर महेश कोवेकार आनी मुझेफ शेख. वेगवेगळ्या उद्योगांनी, कारखान्यात, खणी, हॉस्पिटॅलिटी उद्योगात, सरकारी खात्यांनी आणि ऑटोनॉमस संस्थांनी काम करपी कामगारांनी आयज पणजेच्या आझाद मैदानार आंदोलन केले. पंचायतींनी काम करपी कर्मचाऱ्यांक 7वो वेतन आयोग बेगोबेग चालीक लायात, आयटकान मागला. गोवा डेअरी, संजय स्कूल, त्याचबरोबर रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंट आणि संजीवनी सहकारी साखर कारखाना आणि जो शुगर केन रोपी लोकांचो, जे ऊस रोपी लोकांचो खूपशे प्रश्न आसात, ते प्रश्न ताबडतोब सरकारान सॉल्व करचे. आता म्हाका डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर ताका हांवें फोन केल्लो. त्याने म्हाका सांगले की आम्ही बेगीच्या बेगीन प्रश्न सुटोवपाक प्रयत्न करता. आमचे ऑन कॉन्ट्रॅक्ट कामगारांक ब्रेक दिताले
त्याच्याबद्दलही त्याने सांगले आम्ही प्रपोजल मोव केला सरकाराक की ब्रेक दिवचे न्हय ज्या मेरेन तांचो प्रश्न आमी मिटयना त्या मेरेन अशें म्हाका सांगला. पण प्रपोजल सरकाराक दिला. तो प्रपोजल सरकारान मान्य करून बेगीच्या बेगीन सोल्युशन काडचे. आमच्या भुरग्यांचे तरुणाचे कितलेशे प्रश्न आसात. 10,000 नोकऱ्यांक 10,000 आमच्या तरुणांनी ऍप्लिकेशनां दिली 300 पोस्टाक लागून. करप्शन वाढला. त्याच्याबद्दल दिसान दीस पेपरांनी सगळे हे येता घाण येता. आमकां हे सोसूंक जायना. पळोवन आयकून वाचून आमकां सोसूंक जायना. ताका लागून आमी म्हणटा नितळ सरकार, लोकां खातीर सरकार, लोकांचे प्रश्न जे आसा वेगळे वेगळे लोकांचे ते सगळे प्रश्न आयज आमच्या इश्टांनी तुमच्या फुडें प्रश्न दवरला. फार्मास्युटिकल कंपनीन काम करता त्या कामगारांक एजमा लायला. एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट आमी आमच्या मुख्यमंत्र्याक ह्या व्यासपीठा वयल्यान आमच्या सगळ्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस कोकोगो जांचो इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट, वॉटरवेज, रिव्हर नॅव्हिगेशन सगळे वेगळे डिपार्टमेंटाचे कामगार आसात. हे संजय स्कूल त्या कामगारांचेर जुलूम जाता. या सगळ्या कामगारांच्या वतीन आमी आनी फार्मास्युटिकल कामगारांच्या वतीन खेरीत भाशेन आमी आमच्या मुख्यमंत्र्याक बाब प्रमोद सावंत, डॉक्टर प्रमोद सावंत आनी तेज्या मिनिस्टरांक उलो मारतात. फाल्यां गोंयचो सुटके दिन त्या दिसा तुम्ही भरलेल्या अख्ख्या गोंय तुमकां पळयता. त्या दिसा एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट जो एजमा नोटिफिकेशन तुम्ही लायला तो रिन्यू केला तो तुम्ही फाटी घेवचो ही आमची एक तुमच्या लागीं कळकळी आमची मागणी आसा. So we don't have faith on this government. It is high time this government acts and implements its assurance given to the people of Goa. गोवा 365 खातीर विन्सेंट रोजारियो, मनीषा जाधव आणि वैष्णवी साळगावकर. विवेक ल्हानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. किटला हळदोणच्या देवी भगवती साखळीश्वराच्या मंदिरात दर वर्सा द्वादशी दिसा निमतान वर्सुकी उत्सव जाता. त्या निमतान थळाव्यांक एका परस एक दर्जेदार नाटकांचे खाण खावपाक मेळ्ळे. अंदूचो उत्सव भावीक भक्तगणांनी व्हडा भक्तिभावान आणि दबाज्यान मनयलो. शिववरदान, दिधलेदान, सौभाग्याची सारकेली कांय दर्जेदार नाटकां लोकांक पळोवपाक मेळ्ळी. आटक माटक बायला नाटक, प्रेम करा रे प्रेम करा, दिदले दान सौभाग्याचे नाटकां बरोबर घनश्याम वेरेकारान बरयिल्ले आनी दामोदर नामदेव परबान दिग्दर्शीत केल्ले शिववरदान हे संगीत पौराणिक नाटकय सादर जाले. पळयात या नाटकातले कांय देखावे. तुझ्या दादांना आम्ही पूर्वीच ठणकावून सांगितलं होतं की विवेकाचा त्याग करू नकोस म्हणून. अहंकार आणि शक्तीने गर्वित झाला तर त्या शक्तीचा नाश हा ठरलेला. आता आमचं लक्ष लागून राहिलंय ते त्याला भेटणाऱ्या आव्हान मिळावरच, त्याच्याशी होणाऱ्या संघर्षावरच पुढील सर्व भवितव्य अवलंबून असतो. त्याचीच मार्ग प्रतीक्षा त्याचा आपण प्रतीक्षा करत आहोत. आणि शेनवारा हेच रंगमंचाचेर डॉक्टर गणेश
हिल्लेकारान बरयिल्लें आनी वसंत हळर्णकारान दिग्दर्शीत केल्लें दिदले दान सौभाग्याचे हे गद्य सामाजीक नाटक सादर जालें. नैपथ्य आनी उजवाडा येवजण तळेश्वर नाट्यलंकार मयेची आसली. पळोवया तातूंतलो कांय रंगतदार खीण. पण काही सांगा, तू मात्र एकदम मालदार पार्टी घातली. मालदार आहे, दिलदार आहे. मला वाटतं ना, ही नक्की तुझ्या बॅटिंगवर घाली असणार. या साऱ्या आजकालच्या पोरी बॉलरला धावत येत नाही. त्यांना वाटतं ठणठणीत पिचवर जोरदार बॅटिंग करणारे पुरुष सगळ्या पिचवर जोरदार बॅटिंग करतात. पण त्यांना कुठे माहित हे असले बॅट्समॅन घरगुती पिचवर पहिल्याच बोलला बोल. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर आनी सानिका नागवेकर. फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सात कबड्डी आणि आर्चरीचे सेंटर आयच्यान सुरू जाला. डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ गोवान खेलो गोवा सेंटर्स लॉन्च केला. हो कॅम्प 30 दीस चलतलो. हो खेळ प्रत्येकान खेळपाचे आवाहन खेळा मंत्र्यान केला. फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हांगा कबड्डी आणि आर्चरीचे सेंटर आज पासून रितसर ओपन जाल्ले आसात. तेच प्रमाणे फाल्यां साखळे व्हॉलीबॉल आणि कबड्डी हेजें सेंटर ओपन जातलें. संपूर्ण गोंयान भितर जितले तालुके आसात थंय वेगळे वेगळे डिसिप्लिनाची एक सेंटर्स राबोवपाचें चलोवपाचें आमचें खेळ आणि युवा वेव्हार खात्याचें एक मनोधैर्य आमी दवरलेलें आसा. आणि अशा समयाचेर आज फोंड्यांतल्यान पयलें गोवा खेलो गोवा सेंटर किक जाल्ले आसात. ते सगळे माणकुल्या भुरग्यांक हांव तांचें खूब मना पासून अभिनंदन करतां. आणि खेळ अशें एक माध्यम जावन आसात ते उब्या फक्त खेळा पुरते मर्यादीत न्ही तर उब्या आपल्या आयुश्यान करियराच्या दृश्टिकोनांतल्यान जंय अडटा थंय तांकां मात करपा खातीर ताकद निर्माण जाता. हो खेळ प्रत्येकान खेळचो अशें म्हजें सगळ्यांक आव्हान जावन आसा. कितें कॅम्प आसतलो आतां? हो कॅम्प फॉर 30 days जातून तांकां आमी आज किट्स दिल्ले आसात. तांचे न्यूट्रिशन्स एवरी डे तांकां आमी न्यूट्रिशन्स दितले. तांकां बाकीचे सगळे साधन सुविधा आमी उपलब्ध करून दितले. फक्त हो जो कॅम्प जो आसा तो 4 सुरू जातलो ते 6:30 पर्यंत सोंपतलो. आणि आमचे कोचीस आमी ऑलरेडी अपॉइंट केल्ले आसात तांकां ट्रेन करपा खातीर. सगळ्यांक भुरग्यांक हांव ऑल द बेस्ट म्हणटा. आमी पळयता सगळे कडेन एक बारीक झऱ्यान सुरवात जाता आनी तेजो प्रवाह नदी जाता, नदीचें रूप सागराकय येता आनी ते मागीर खूब व्हड जाता. तर एक सुरवात जे बारीक जे जाल्लें आसा ती सराचें स्वप्न आयज साकार जाता, आयज पूर्ण जाता. एक स्वप्न पळयिल्लें, विचार केलो, तेजेर मार्गक्रमण केलें आनी एक बरें तेजें एक चित्र आयज आमकां दिश्टी पडटा की ते मूर्त स्वरुपाक आमकां आयज पळोवपाक मेळटा. स्वप्नाची पुर्ती जाल्ली पळोवपाक मेळटा. आयज खरेंच म्हाका अभिमान दिसता की सर आमकां आयज मुख्य अतिथी म्हणून ह्या प्रोग्रामाक लाभलेले आसा. तेंचें विजन खूब मोठें आसा आनी खेळा खातीर तेंचें योगदान खूब मोठें आसा, अमूल्य आसा. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. सप्तकाच्या शेवटा मेरेन हवामान सुकें आसतलें. नितळ मळब तिगून उरतलें. सप्तकाच्या शेवटाक थंडसाण वाडटली. हवामान विभागाचो अदमास. हवामान सुखदेणें आनी सौम्य उरपाची शक्यताय आसा. सकाळीं आनी सांजे वेळार दाट धुके दाटतले. नागरिकांनी सादूरतायेन गाडयो चलोवच्यो. हवामान विभागाचो सल्लो IMDन दिला. दनपारां नितळ मळबाचो अदमास आसा. बुधवारचे चडावात आनी उणें तापमान 33 डिग्री सेल्सियस ते 19 डिग्री सेल्सियस हाचे मजगती उरतले. फुडल्या 5 दिसांत तापमान सुकें. सकाळीं आनी राती धुक्याची परिस्थिती. येरादारी करप्यांक शिटकावणी. नितळ मळब आनी हवामान सौम्य. रातच्या वेळार पातळटली थंडसाण. बुधवारचे तापमान 33 आनी 19 डिग्री सेल्सियस. बोट धन्याक कसलीच शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगा सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोग आसचो.